उत्तराखंड येथील दुर्घटनेमध्ये शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पालदी गावातले सुद्धा 13 पर्यटक आणि भाविक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांच्याशी अद्यापपर्यंत कुठलाही संपर्क झालेला नाही। आपल्यासोबत या अडकलेल्या सर्व लोकांचे जे आहेत कुटुंबीय नातेवाईक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार नेमके कोणत्या दिवशी ते कुठे गेलेले आहेत? 8 दिवसा मंगळवारी ते इथून गेलेले होते। त्यांच्या रोज फोन यायचा की आम्ही इथे पोहोचले तिथे पोहोचले। जेव्हा काल संपर्क झाला त्यांच्यामध्ये आम्ही आता हरिद्वारचं दर्शन झालं, आता गंगोत्री निघणार आहे। नंतर मग जेव्हा टी व्हीवर आम्ही बातमी बघितली की तो आजची बातमी टी व्हीवर आल्यानंतर आमचा जीव हे झाला। मग मी मोबाईल लावला त्यांना, तर ते काही संपर्क साधू शकला नाही। मग बरेच वेळा लावला काही लागला नाही। मित्रांची यांच्याशी भेट घेतली, मग ते म्हणणं माझ्या बी लागत नाही। मग शेवटी मी प्रताप भाऊंची मदत घेतली, त्यांनी थोडं सहकार्य केलं। आता ते फक्त विनंती आहे। एकत्रच गेले का सगळे? नेमके सर्व एकत्र गेलेले आहेत, एकाच गाडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल करून गेलेले आहेत। ते 13 मुलं आहेत, त्याच्यामध्ये ते देवदर्शनासाठी गेले होते। ते अच्छा, ते त्यांनी पहिले ओंकारेश्वर, उज्जैन वगैरे वाराणसी इकडनं करून ते आता हरिद्वारवरून ते आता गंगोत्री यमुनोत्री जाणार होते। काल त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, ते बाबा आम्ही सकाळी आता झाला, आमचं जेवण वगैरे झालं, आता आम्ही आता गंगोत्रीकडे रवाना होत आहोत म्हणजे। आमचं 2 वाजताही फोन केला त्यांनी, 2 वाजता झाला। शेवटचा संपर्क आमचा 4:15 वाजता झालेला आहे त्यांच्याशी। अच्छा, बरं आता ते कसे आहेत नेमके, त्याच्याबद्दलची काही माहिती मिळाली का? तशी काहीच माहिती मिळाली नाही। सर्व म्हणजे 8 दिवसापासून म्हणजे सर्वांचे आईवडिलांचे चेहरे असे एकदम छान होते, पण आता 8 दिवस अशी घटना घडली। ते TV मध्ये पाहिलं, सर्वांचे आईवडिलांचे पूर्ण चेहरे उतरून गेलेले आहे। मुलांचे जे आई जे आहेत ते तर डायरेक्ट बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही। डायरेक्ट शेवटचं कधी बोलणं झालं आहे त्यांच्याशी? शेवटचा कॉल जो होता आमचा 4:15 वाजता झालेला आहे त्यांच्याशी काल संध्याकाळी। आता कमीत कमी 27 ते 28 तास झाले, त्याच्यापासून आम्हाला काही माहिती पडलेली आणि ते कुठं आहेत काय आहेत तसं काही संपर्क नाही आमच्या। बरं, आपलं प्रतापदादा असतील किंवा गुलाबभाऊ असतील स्वतः यांच्या माध्यमातून काही माहिती किंवा संपर्क होण्याचा प्रयत्न होता? आम्ही मंत्री महोदयांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांचे PA जे आहेत ना बंडूदादा नायकडे, त्यांनी सर्व काही लाईन लावून दिली। तिथले SP बात केली, ते SPनी सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व काही पाहत आहोत म्हणे। जसं आम्हाला तसं माहिती पडेल तसं आम्ही तुम्हाला सांगत चालू म्हणे। तसेच आमचे मंत्री महोदय जे आहेत ते दिल्लीवरून तिथं रवाना होत आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सुद्धा आहेत, ते सुद्धा ह्या लोकांच्या संपर्कात आहेत। त्यांनी थेट त्या ठिकाणी काही संपर्क होता यासाठी ते प्रयत्न करतात। काय सांगणार दादा, आतापर्यंत काही नेमकी माहिती मिळाली का संबंधित? नाही, आपण सकाळी माहिती नियंत्रण मंत्रालयाला आपण माहिती दिलेली आहे। सगळ्यांचं नाव नंबर या ठिकाणी दिलेले आहेत। आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबी त्या उत्तराखंड प्रशासनाशी नेहमी संपर्कात आहे। त्या ठिकाणी SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील, यांच्याशी नेहमी संपर्कात आदरणीय नामदार महोदय आहेत। आणि ते दिल्लीला असल्यामुळे दिल्लीहून त्या ठिकाणी आता उत्तराखंडकडे ते रवाना होणार आहेत। लवकरच माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल यासाठी परिवार गेल्या 24 तासापासून वाट बघतोय। मिनटाला फोन लावत आहेत, पण कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही। त्याच्यामुळे थोडी चिंता वाढलेली आहे। तर देवाला एकच विनंती की हे मुलं सुखरूप घरी यावेत। गेल्या 8 दिवसापासून सगळ्यांशी त्यांचा संपर्क होत होता। कालही त्यांचा दुपारी संपर्क झाला आणि त्या संपर्क झाल्यानंतर 2 तासानंतर अशी बातमी कळाल्यानंतर थोडा परिवार या ठिकाणी चिंतेत आहेत। हे गाव थोडं चिंतेत आणि गाव सगळेजण प्रयत्नशील आहेत। प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने संपर्क करत आहेत, पण अजूनपर्यंत कोणाशी संपर्क होऊ शकत नाही। तर आता उत्तराखंडामध्ये जे 13 जण अडकलेले आहेत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातले 13 जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांच्याशी काल म्हणजे गेल्या 24 तासापासून कुटुंबियांचा कुठलाही संपर्क झालेला नाही। त्यामुळे आता सध्या ते सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत की नेमके कुठे आहेत याबाबतचा कुठलाही संपर्क न होऊ शकल्यामुळे आता हे सर्व परिवार जे आहेत ते या ठिकाणी चिंता करताना पाहायला मिळतं आणि त्यांची काळजी वाढलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील, हे सातत्याने या कुटुंबांच्या संपर्कात आहेत आणि त्या अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठला संपर्क होतो का यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।